Hello everyone, and once again welcome to my channel Let's Eat Mathematics. So under Let's Eat Mathematics, under integration, our point number last, that is examples depends on properties. तर ॲक्च्युली हा एक लास्ट पॉईंट आपला पेंडिंग आहे, ठीक आहे. आणि या लास्ट पॉईंटमध्ये इंटिग्रेशनचा यूज ऑलमोस्ट झिरो आहे फ्रेंड्स. मीन्स व्हॉट, if we think about integration, then some student definitely त्यांच्या ब्रेनमध्ये चाललेलं असते इंटिग्रेशन ही वन ऑफ द इझिएस्ट कन्सेप्ट आहे. आणि काही मुलांच्या ब्रेनमध्ये चाललेलं असते की इंटिग्रेशन ही कन्सेप्ट ही मॅथमॅटिक्समधली टफेस्ट कन्सेप्ट आहे. जर ज्या मुलांना ही कन्सेप्ट टफ वाटत असेल, डेफिनेटली दोज स्टुडंट्स विल फोकस ऑन दिस पॉईंट. कारण हा पॉईंट जो आहे ना, ॲक्च्युली वी कॅन से दॅट इन्क्लुडिंग इंटिग्रल आहे बट विदाउट इंटिग्रल आहे. क्लिअर? म्हणजे ऑलमोस्ट या पॉईंटमध्ये इंटिग्रेशनचा यूज रिअरेस्ट केसमध्ये करतोय आपण. ठीक आहे फ्रेंड्स, नाव लेट्स थिंक अबाउट दिस पॉईंट. तर ॲक्च्युली एक्झाम्पल जे याच्यामधले आपण डिस्कस करणार आहे, ईच अँड एव्हरी एक्झाम्पल आर कम्प्लिटली डिपेंड्स ऑन दिस प्रॉपर्टी. म्हणजे सिम्पली तुम्हाला ही प्रॉपर्टी लक्षात ठेवायची आहे, एक्झाम्पलचं नेचर लक्षात ठेवायचं आहे. सो इफ वी रिमेंबर दिस प्रॉपर्टी अँड नेचर ऑफ द एक्झाम्पल्स, देन डेफिनेटली 101% एव्हरी स्टुडंट कॅन गेट 4 out of 4 मार्क्स इझिली. म्हणजे इंटिग्रेशनमध्ये तुम्हाला 0 मार्क्स मिळत असतील, त्या सिच्युएशनमध्येही हा पॉईंट तुम्हाला इंटिग्रेशनमधले 4 मार्क्स इझिली देऊन टाकेल. क्लिअर फ्रेंड्स? तर ॲक्च्युली प्रॉपर्टीचा फंडा काय सांगतो मी तुम्हाला. इफ वी थिंक अबाउट LHS अँड RHS, तर याच्यामध्ये एक छोटासा डिफरन्स आहे. काय डिफरन्स आहे? इंटिग्रलचं लिमिट तर सेम आहे, ओके, इन बोथ साइड्स. फंक्शन सेम आहे, पण फंक्शनमधला जो एक्स आहे ना, तो एक्स डिफरंट आहे. सो हिअर एफ ऑफ एक्स प्रेझेंट आहे, म्हणजे फंक्शनमध्ये एक्स प्रेझेंट आहे आणि या एक्सच्याच प्लेसला ही प्रॉपर्टी म्हणते ही रिप्लेसमेंट करा. ओके, एकदम सिंपल फंडा आहे. फंक्शनमध्ये काय प्रेझेंट आहे? एक्स, आणि प्रॉपर्टी काय म्हणते? एक्सच्या प्लेसला वी हॅव टू रिप्लेस a प्लस बी मायनस एक्स, अदरवाईज एव्हरीथिंग लुक्स लाईक सेम है ना. दोन्ही साईडचं सगळंच्या सगळं सेम आहे एक्सेप्ट व्हॅल्यू ऑफ एक्स. तर एक्सच्या प्लेसला आपल्याला काय रिप्लेसमेंट करायची आहे? ए प्लस बी मायनस एक्स. ए मीन्स व्हॉट? लोअर लिमिट ऑफ द इंटिग्रल. बी मीन्स व्हॉट? अप्पर लिमिट ऑफ द इंटिग्रल. म्हणजे एक्सच्या प्लेसला सिम्पली आपल्याला काय ठेवायचं आहे? लोअर लिमिट प्लस अप्पर लिमिट मायनस एक्स. दॅट्स इट. ओके, म्हणजे एक्झाम्पल्सचं सोल्युशन तुम्हाला वाया दिस प्रॉपर्टी इझिली गेटेबल आहे. आणि प्रोसेस एवढी सिम्पल आहे एक्झाम्पल सॉल्व करण्यासाठी. ओके, तर तुम्हाला आता ॲक्च्युली रिअलाइज होईल. ओके, सो नाव विल थिंक अबाउट डिरेक्टली एक्झाम्पल्स. ओके, सो इफ वी थिंक अबाउट फर्स्ट एक्झाम्पल, देन दिस विल बी आवर एक्झाम्पल. ठीक आहे, काय एक्झाम्पल आहे? इंटिग्रल running from 4 to 5 root of 9 minus x upon root x plus root of 9 minus x dx. Okay, so actually when we apply this property, okay, तर हा फंडा ऑलवेज मॅटर करणार आहे. क्लिअर? तर ॲक्च्युली प्रॉपर्टी यूज कधी करायची? वेन इंटिग्रलमध्ये 3 टर्म्स प्रेझेंट असतील. किती टर्म्स प्रेझेंट असतील? 3 टर्म्स प्रेझेंट असतील आणि या 3 टर्म्सची पॉवर सेम असेल. ऑलवेज रिमेंबर, इंटिग्रलमध्ये टर्म्स किती प्रेझेंट आहेत? 1 2 3. ओके, रूट अपॉन रूट प्लस रूट. ओके, म्हणजे ॲक्च्युली इंटिग्रलमध्ये ज्यावेळेस तुम्हाला हा पॅटर्न दिसेल रूट अपॉन रूट प्लस रूट, फॉर दॅट मोमेंट वी शुड ॲप्लाय दिस प्रॉपर्टी. ओके, म्हणजे ॲक्च्युली समटाइम्स रूट असेल, समटाइम्स मे बी ऑदर पॉवर असेल, क्यूब रूट असेल, अदरवाईज nth रूट असेल, अदरवाईज रेस टू 2 असेल, रेस टू 3 असेल, व्हॉट एव्हर इट मे बी. बट 3 टर्म्स असतील की ज्या तिन्ही टर्म्सची पॉवर सेम असेल. ऑलवेज रिमेंबर, तिन्ही टर्मची पॉवर काय असेल? सेम असेल. दॅट टाइम वी शुड अप्लाय दिस प्रॉपर्टी. तर फंडा एकदम सिंपल आहे. क्लिअर? आता या एक्झाम्पलमध्ये 3 टर्म्स प्रेझेंट आहेत आणि तिन्ही टर्मला रूट ही पॉवर आहे. क्लिअर एव्हरीवन? मीन्स फॉर दिस एक्झाम्पल वी कॅन अप्लाय प्रॉपर्टी. ओके, तर ॲक्च्युली
हे जे आपलं गिवन इंटिग्रल आहे, सपोज दिस इंटिग्रल इज आवर इक्वेशन नंबर 1. ओके, आता ॲक्च्युली प्रॉपर्टी यूज करायचे. ओके, सो दॅट्स वाय हे ऑब्वियसली म्हणतो आपण वी नो दॅट इंटिग्रल ओव्हर ए टू बी एफ ऑफ एक्स डी एक्स इज इक्वल टू इंटिग्रल ओव्हर ए टू बी एफ ऑफ ए प्लस बी मायनस एक्स डी एक्स. आणि ही प्रॉपर्टी लिहिलं किंवा लक्षात ठेवणं एवढं टफ टास्क नाही आहे. सिम्पली इंटिग्रल ओव्हर ए टू बी एफ ऑफ एक्स डी एक्स हेच या साईडला पण लिहायचं आहे. फक्त एक्सच्या प्लेसला काय लिहितोय आपण, लोअर लिमिट प्लस अप्पर लिमिट मायनस एक्स. दॅट्स वाय प्रॉपर्टी लिहिणं किंवा प्रॉपर्टी लक्षात ठेवणं दिस इज नॉट टफ टास्क. क्लिअर फ्रेंड्स? सो ही प्रॉपर्टी आता मी एक्झाम्पलमध्ये यूज करतो. क्लिअर? सो नाव वी सिम्पली गेट आय इज इक्वल टू इंटिग्रल 4 to 5 ओके रूट ऑफ 9 मायनस. ओके, आता प्रॉपर्टी काय सांगते, एक्सच्या प्लेसला रिप्लेसमेंट करायची आपल्याला. कुठल्या प्लेसला रिप्लेसमेंट करायचे, एक्सच्या प्लेसला रिप्लेसमेंट. एक्सच्या प्लेसला रिप्लेसमेंट काय, लोअर लिमिट प्लस अप्पर लिमिट मायनस एक्स. नाव इफ वी थिंक अबाउट करंट एक्झाम्पल, इन करंट एक्झाम्पल आवर लोअर लिमिट इज 4, अप्पर लिमिट इज 5. ओके, मायनस एक्स. म्हणजे सिम्पली तुम्हाला इंटिग्रल म्हणजे जिथं एक्स दिसेल ना, एक्सच्या प्लेसला तुम्ही काय ठेवणार, लोअर लिमिट प्लस अप्पर लिमिट मायनस एक्स. सो या इंटिग्रलमध्ये एक्स 3 टाइम्स प्रेझेंट आहे. किती टाइम्स प्रेझेंट आहे, 3 टाइम्स. तर तिन्ही पोझिशनला काय ठेवायचं आहे आपल्याला, लोअर लिमिट दॅट इज 4 प्लस अप्पर लिमिट दॅट इज 5 मायनस एक्स. 4 + 5 मायनस एक्स. ओके, आता ठेवतो मस्तमध्ये मी रूट 9 मायनस साइन आहे, दॅट्स वाय ब्रॅकेट इज नेसेसरी. क्लिअर? एक्सच्या प्लेसला रिप्लेसमेंट काय, 4 + 5 मायनस एक्स. व्हेरी सिम्पल. डिवायडेड बाय इन रूट एक्स प्रेझेंट आहे, एक्सच्या प्लेसला रिप्लेसमेंट काय, 4 + 5 मायनस एक्स प्लस रूट ऑफ 9 मायनस एक्स. मायनस आहे, दॅट्स वाय ब्रॅकेट इज नेसेसरी. अँड एक्सची व्हॅल्यू किती आपली, 4 + 5 मायनस एक्स. ओके, सो व्हाया प्रॉपर्टी आय जस्ट रिप्लेस व्हॅल्यू ऑफ एक्स इन प्लेस ऑफ एक्स. बाकी काहीच करत नाही आहे मी, एकदम सिम्पल फंड आहे. काय रिप्लेस केलं आहे मी, एक्स मला 3 पोझिशनला दिसला आहे आणि एव्हरी टाईम इन एव्हरी एक्झाम्पल जे या टाईपमध्ये बिलॉंग करेल, एव्हरी एक्झाम्पलमध्ये एक्स हा तुमचा 3 टाइम्सच दिसणार आहे तुम्हाला. डन एव्हरीवन? तर एक्सच्या प्लेसला काय ठेवलं मी, लोअर लिमिट प्लस अप्पर लिमिट मायनस एक्स है ना. आता ठेवल्यानंतर तुम्ही या कॅल्क्युलेशन्सला करत बसायचं नाही. ऑलवेज रिमेंबर, कॅल्क्युलेशन्सला करत बसायचं नाही. आता ॲक्च्युली याच्यामध्ये टर्म्स किती आहेत, 3 टर्म्स आहेत, पण 3 टर्म्समधल्या 2 टर्म्स सेम आहेत सेम. क्लिअर? तर 2 टर्म्स सेम आहेत आणि ही डिफरंट टर्म आहे. क्लिअर आहे? सो सिम्पली काय करायचं आहे तुम्हाला, याच्या 2 टर्म्स आहेत ना, या 2 टर्मची पोझिशन फक्त एक्सचेंज करायची. काय करायचे, पोझिशन एक्सचेंज करायचे. हे कॅल्क्युलेशन करत बसायचं नाही फॉर युअर इन्फॉर्मेशन. बिकॉज हे कॅल्क्युलेशन करत बसले देन समटाइम्स रॉंग फंक्शन हे तुम्हाला मिळू शकेल. कारण कॅल्क्युलेशनमध्ये एव्हरीवन हा काय मास्टर नसतो. सो दॅट्स वाय बेटर वे हे कॅल्क्युलेशन करण्यापेक्षा याच्यामध्ये इंटिग्रल नंबर 1 मध्ये सिम्पली काय करायचे, एक टर्म आहे आपली 9 - एक्स आणि दुसरी टर्म आहे एक्स. क्लिअर आहे? तर ॲक्च्युली काय करायचं, या 2 टर्ममध्ये पोझिशन एक्सचेंज करायचे. म्हणजे 9 - एक्स जिथं असेल ना तिथं रिप्लेस करायचा एक्स आणि जिथं एक्स प्रेझेंट आहे तिथं रिप्लेसमेंट असेल 9 - एक्स. दॅट्स इट. ओके, तर आता तेवढंच करतो मी मस्तमध्ये. सो आवर इंटिग्रल बिकम्स इंटिग्रल 4 to 5 रूट ऑफ. ओके, इंटिग्रलमध्ये काय प्रेझेंट आहे, 9 - एक्स. रिप्लेसमेंट काय असेल, एक्स. ओके, पोझिशन एक्सचेंज करतोय मी. ठीक आहे, 2च टर्म प्रेझेंट आहेत आपल्या गिव्हन इंटिग्रलमध्ये. तर ॲक्च्युली 9 - एक्सच्या प्लेसला काय ठेवायचा, एक्स, आणि एक्सच्या प्लेसला काय ठेवायचा, 9 - एक्स. क्लिअर? अपॉन रूट ऑफ
एक्स प्रेझेंट आहे, एक्सच्या प्लेसला काय ठेवणार 9 मायनस एक्स प्लस रूट ऑफ 9 मायनस एक्स प्रेझेंट आहे, याच्या प्लेसला काय ठेवणार एक्स. ओके, तर सिम्पली पोझिशन एक्सचेंज केली मी. सो दिस विल बी आवर इक्वेशन नंबर 2. ओके, देन in our process next step is adding equation number 1 and equation number 2. okay, so process है एकदम simple process है, एकदम healthy process है. clear friends? so now if we think about integral 1 and 2, okay, तर या दोन्ही मध्ये LHS सेम आहे आपली. काय LHS? I with I. क्लियर, ॲडिशन केली मी LHS ची. देन RHS ची ॲडिशन करेल मी. इंटिग्रल रनिंग फ्रॉम 4 to 5. 1 मध्ये RHS आहे रूट 9 मायनस एक्स अपॉन रूट एक्स प्लस रूट 9 मायनस एक्स dx. ओके, प्लस सेकंड मध्ये RHS आहे इंटिग्रल रनिंग फ्रॉम 4 to 5 रूट एक्स अपॉन रूट 9 मायनस एक्स प्लस रूट एक्स dx. okay, so I plus I is equal to 2I. very simple calculation is going on. integral running from 4 to 5. now if we think about both the integrals, तर दोन्हीही इंटिग्रल्स मध्ये लिमिट सेम आहे. ओके, लिमिट सेम आहे आणि दोन्हीही इंटिग्रलचा डिनॉमिनेटर सेम आहे. तर ऑलवेज या टाईपमध्ये बिलॉंग करणाऱ्या एक्झाम्पलमध्ये हे असंच होणार आहे. डिनॉमिनेटर हा बोथ इंटिग्रल्समध्ये सेम असणार आहे. सो डिनॉमिनेटर सेम मीन्स व्हॉट? न्यूमरेटरची सिम्पली ॲडिशन करायची. ओके, सो दिस इज डिनॉमिनेटर. क्लिअर आहे? न्यूमरेटरची ॲडिशन करा. सो वी गेट रूट 9 मायनस एक्स प्लस रूट एक्स dx. क्लिअर आहे? डन. सेम सेम टर्म गेट कॅन्सल. ॲडिशन असल्यामुळं या टर्म सेम आहेत. ओके फ्रेंड्स, रूट 9 मायनस एक्स प्लस रूट एक्स मीन्स व्हॉट? रूट एक्स प्लस रूट ऑफ 9 मायनस एक्स. सो सेम टर्म ही ऑलवेज फॉर एव्हरी एक्झाम्पल कॅन्सल होणार आहे. क्लिअर? सो आवर इंटिग्रल बिकम्स इंटिग्रल रनिंग फ्रॉम 4 to 5 1 dx and integration of 1. Friends, everyone knows integration of 1 is x range 4 to 5. Now first replace upper limit in place of x. So we get 5. Middle sign is minus. Then replace lower limit. So we simply get 1. Therefore 2I is equal to 1 means I is equal to what? 1 divided by 2. So this is the solution of this integral. Clear? तर ॲक्च्युली इंटिग्रल्समध्ये पॅटर्न तुम्ही समजून घ्या. एक्झाम्पल्स कसे दिसतील? एक्झाम्पलमध्ये 3 टर्म्स असतील की ज्याची पॉवर काय असणार आहे? सेम असणार आहे. तर ज्या मोमेंटला पॉवर तुम्हाला सेम दिसेल त्या मोमेंटला 100% वी हॅव टू फॉलो दिस प्रोसेस. एकदम सिंपल प्रोसेस आहे. ठीक आहे? सो दिस इज स्टेप नंबर 1. देन स्टेप नंबर 2 इज आवर गिवन प्रॉपर्टी. ओके, एव्हरीवन नोज अबाउट प्रॉपर्टी. आणि प्रॉपर्टी लक्षात ठेवणं टफ टास्क नाही आहे, एकदम सिंपल प्रॉपर्टी आहे. क्लिअर? सो प्रॉपर्टी यूज केल्यानंतर हे कॅल्क्युलेशन करायचे नाहीत. ऑलवेज रिमेंबर, कॅल्क्युलेशन न करता डिरेक्टली हेच इंटिग्रल डबल लिहायचं आहे आपल्याला. क्लिअर? हेच लिहायचं आहे, फक्त काय करायचं आहे? पोझिशन एक्सचेंज करून लिहायचं आहे. म्हणजे 9 मायनस एक्स असेल तिथं एक्स लिहायचा, एक्स असेल तिथं 9 मायनस एक्स लिहायचा, 9 मायनस एक्स प्रेझेंट आहे एक्स लिहायचा. म्हणजे हेच कॅल्क्युलेशन्स आहेत ॲक्च्युली. वाया दिस कॅल्क्युलेशन आपल्याला हे मिळणार आहे. क्लिअर? बट समटाइम्स या निगेटिव्हमुळे तुमचे कॅल्क्युलेशन्स रॉंग येण्याची पॉसिबिलिटी मोर आहे. सो दॅट्स वाय बेटर वे पोझिशन्स तुम्ही एक्सचेंज करा विदाउट कॅल्क्युलेशन. ओके, सो दिस विल बी आवर इक्वेशन नंबर 2. अँड आफ्टर दॅट दोन्ही इक्वेशनची ॲडिशन करायची आहे. इक्वेशनची ॲडिशन केल्यानंतर एव्हरी टाईम डिनॉमिनेटर हा सेम असेल आणि न्यूमरेटरची ॲडिशन केल्यानंतर न्यूमरेटर अँड डिनॉमिनेटर लुक्स लाईक एक्झॅक्टली सेम. सो गेट कॅन्सल. सो इंटिग्रेशन ऑफ 1 रिमेनिंग टर्म इज ओनली 1 अँड इंटिग्रेशन ऑफ 1 इज x. आणि एंडिंगला ऑलवेज लक्षात ठेवा
समटाइम्स आपल्याकडून काय होतं, 1 विल बी आन्सर असं आपल्याकडून लिहिलं जातं, पण ॲक्च्युली हा 2 या साईडला प्रेझेंट आहे आणि आपल्याला सोल्युशन फाइंड करायचं आहे आयचं. आय मीन्स व्हॉट, आवर गिव्हन इंटिग्रल. तर या 2ला ऑलवेज डिवायडेशनमध्ये पाठवत जावा. क्लिअर आहे फ्रेंड्स. तर ॲक्च्युली हा फंडा आहे याच्यामध्ये. सो दॅट्स वाय विदाउट इंटिग्रेशन, ॲक्च्युली इंटिग्रेशन यूजच केलं नाही मी, है ना. इंटिग्रेशन इथं यूज केलं आहे बा. आणि इंटिग्रेशन अशा फंक्शनचं फाइंड करतोय जे प्रत्येकाच्या ब्रेनमध्ये प्रेझेंट असते. क्लिअर. सो दॅट्स वाय हे एक्झाम्पल खूप सिम्पल आहे. आय थिंक वी कॅन से दॅट विदाउट इंटिग्रेशन आपण याचे 4 आउट ऑफ 4 मार्क्स इझिली मिळवू शकतो. बिकॉज प्रोसेस इज व्हेरी सिम्पल, एक्झाम्पल लुक्स लाईक व्हेरी सिम्पल. दॅट्स वाय 4 आउट ऑफ 4 मार्क्स हे इझिली गेटेबल आहेत. क्लिअर फ्रेंड्स. ओके. सो आणि याच्यामधलं सोल्युशन ऑलवेज लक्षात ठेवा. सोल्युशन काय असतं माहिती आहे का, अप्पर लिमिट मायनस लोअर लिमिट डिवायडेड बाय 2. अप्पर लिमिट किती आहे 5, लोअर लिमिट किती आहे 4. ठीक आहे, सबस्ट्रॅक्शन झाली त्यांची, है ना. 5 मायनस 4. तर ऑलवेज अप्पर लिमिट मायनस लोअर लिमिटच होणार आहे. क्लिअर. किती आला हा 1/2. मी काय म्हटलं होतं, प्रत्येक एक्झाम्पलचं सोल्युशन काय असणार आहे, अप्पर लिमिट मायनस लोअर लिमिट डिवायडेड बाय 2. Okay, so friends, now we will see one more example, and after that example we will wind up our whole integral topic. Clear friends. तर ॲक्च्युली वन मोर एक्झाम्पल का घेतोय, फॉर बेटर अंडरस्टँडिंग साठी मी वन मोर एक्झाम्पल घेतोय. ठीक आहे. So now we will see example number 2, integral running from 0 to pi by 2 root sin x upon root sin x plus root cos x dx. Okay, so start with our given integral I is equal to. आता ॲक्च्युली फंडा काय माहिती आहे का, हेच एक्झाम्पल तुम्हाला डिफरंट वेनंही विचारतात. म्हणजे हे असं विचारतात, इंटिग्रल रनिंग फ्रॉम 0 टू पाय बाय 2 1/1 प्लस रूट cot x dx. ओके. तर ॲक्च्युली आपला पॅटर्न तुम्ही ब्रेनमध्ये ठेवा. पॅटर्न काय, एक्झाम्पलमध्ये 3 टर्म्स असतील की ज्यांची पॉवर सेम असणार आहे. इतर 3 टर्म्स प्रेझेंट आहेत. ओके, पॉवर सेम आहे, रूट 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 मीन्स या एक्झाम्पलसाठी प्रॉपर्टी ॲप्लिकेबल आहे. बट इफ वी थिंक अबाउट दिस इंटिग्रल देन ॲट दिस मोमेंट प्रॉपर्टी इज नॉट ॲप्लिकेबल. क्लिअर आहे. तर ॲक्च्युली प्रॉपर्टी ॲप्लाय करण्यासाठी तुम्हाला या सिंगल टर्मचं कन्वर्जन 3 टर्म्समध्ये करावं लागेल, है ना. तर एकदम सिंपल फंड आहे आणि कन्वर्जन करणं एवढं काय बिग टास्क नाही आहे. क्लिअर. 1/1 प्लस रूट ऑफ कॉट मीन्स हॉट cos x अपॉन साइन x, दॅट इज रूट cos x अपॉन रूट साइन x. ठीक आहे. आणि क्रॉस मल्टिप्लिकेशन केल्यानंतर हा रूट ऑफ साइन x हा इथे येऊन बसेल. क्लिअर आहे. आणि हा जो डिनॉमिनेटरचा डिनॉमिनेटर असणार आहे हा कुठं शिफ्ट होईल, न्यूमरेटरला. ठीक आहे. मीन्स आवर गिवन इंटिग्रल आणि हे इंटिग्रल दोन्हीही इंटिग्रल्स एक्झॅक्टली सेम आहेत. क्लिअर फ्रेंड्स. फक्त तुम्हाला हे जे आहे ना cot x मीन्स व्हॉट cos x अपॉन साइन x याच्या थ्रू क्रॉस मल्टिप्लिकेशन केल्यानंतर तुम्हाला तुमचं हे इंटिग्रल मिळणार आहे. सो ऑलवेज रिमेंबर की ज्या मोमेंटला इंटिग्रलमध्ये तुम्हाला सेम पॉवरच्या 3 टर्म्स दिसतील दॅट टाइम ओनली, ऑलवेज रिमेंबर दॅट टाइम ओनली वी शुड फॉलो प्रोसेस डिपेंड्स ऑन प्रॉपर्टी. क्लिअर आहे. आता दिसत आहेत सेम टर्म्स. सो डिरेक्टली आवर नेक्स्ट स्टेप इज वी नो दॅट इंटिग्रल रनिंग फ्रॉम a to b f of x dx is equal to integral running from a to b f of a plus b minus x dx. Okay, so this is the property लिहायची आहे. Okay, then this is our given integral. So now our given integral becomes integral running from 0 to pi by 2. आता x किती पोझिशनला आहे, 1 2 3. ओके. तर एक्सच्या पोझिशनला रिप्लेसमेंट काय आहे,
लोअर लिमिट दॅट इज 0 प्लस अप्पर लिमिट दॅट इज π/2 ओके मायनस x. म्हणजे एक्सच्या पोझिशनला आपल्याला हे ठेवायचे 0 प्लस π/2 मायनस x. ओके सो आय जस्ट रिप्लेस व्हॅल्यू ऑफ x इन प्लेस ऑफ x. ओके x है ना, काय रिप्लेस करणार मी 0 प्लस π/2 मायनस x डिवायडेड बाय रूट ऑफ साइन ऑफ x. x means what 0 plus π/2 minus x plus root of cos of x 0 plus π/2 minus x dx. Okay friends, so after applying property हे कॅल्क्युलेशन्स करत बसायचं नाही. ओके तर हे आपलं कन्फर्म ठरलेलं आहे, कॅल्क्युलेशन करायचे नाहीत. सिम्पली काय करायचे, आपलं जे गिव्हन इंटिग्रल आहे याच्यामध्ये दोनच टर्म असतील, ऑलवेज रिमेंबर, आणि त्या दोन टर्मची पोझिशन सिम्पली एक्सचेंज करायचे. ठीक आहे, आता दोन टर्म्स कुठल्या आहेत, साइन एक्स अँड कॉस एक्स, या दोनच टर्म्स आहेत. तर साइन एक्सच्या प्लेसला कॉस एक्स रिप्लेस करायचा, एक्सचेंज करायचे पोझिशन, आणि कॉस एक्सच्या प्लेसला साइन एक्स रिप्लेस करायचा. ओके सो सिम्पली आवर इंटिग्रल बिकम्स इंटिग्रल रनिंग फ्रॉम 0 to π/2. ओके रूट साइन एक्स आहे. ठीक आहे, साइन एक्सच्या प्लेसला काय रिप्लेस करणार कॉस एक्स. ओके अपॉन रूट साइन एक्स आहे, साइन एक्सच्या प्लेसला रिप्लेसमेंट कॉस एक्स प्लस रूट कॉस एक्स रिप्लेसमेंट साइन एक्स dx. So this is our integral number 2. Then next step is obvious, add integral number 1 and 2. So we simply get दोन्ही इंटिग्रलच्या LHS मध्ये I प्रेझेंट आहे. ओके सो LHS becomes I plus I. ओके this is I. okay friends, and फर्स्ट इंटिग्रलच्या फर्स्ट इक्वेशनच्या LHS मध्ये हे इंटिग्रल प्रेझेंट आहे, इंटिग्रल रूट रनिंग फ्रॉम 0 to π/2 रूट साइन एक्स अपॉन रूट साइन एक्स प्लस रूट कॉस एक्स dx प्लस इंटिग्रल 0 to π/2 सेकंड इक्वेशन मधलं इंटिग्रल. ठीक आहे, रूट कॉस एक्स अपॉन रूट कॉस एक्स प्लस रूट साइन एक्स dx. ओके सो I plus I is equal to 2I. सिंपल, व्हेरी सिंपल. इंटिग्रल रनिंग फ्रॉम 0 to π/2. ओके तर याच्यामध्ये डिनॉमिनेटर ऑलवेज सेम असणार आहे, न्यूमरेटरची ॲडिशन करायची. फर्स्ट न्यूमरेटर साइन एक्स प्लस सेकंड न्यूमरेटर कॉस एक्स, आणि जो न्यूमरेटर असेल ना तोच आहे तसा डिनॉमिनेटरला लिहायचा, बिकॉज 100% हे कॅन्सल होणार आहे. ओके सो सेम टर्म्स गेट कॅन्सल, रिमेनिंग टर्म इज ओनली 1 अँड इंटिग्रेशन ऑफ 1 इज x रेंज 0 to π/2. So now first replace upper limit, then replace lower limit. So we simply get π/2 minus x, sorry minus 0, that is 2I is equal to π/2 means I is equal to π/2 means what 90 degree. 90 degree divided by 2 will get 45 degree. तर 45 degree लिहा, otherwise π/4 लिहा. ठीक आहे, सो π/4 लुक्स मच बेटर, सो दॅट्स वाय π/4 लिहिलेलं थोडंसं बरं वाटतं. ठीक आहे, क्लिअर. सो होप फ्रेंड्स ही जी कन्सेप्ट आहे एक्झाम्पल्स डिपेंड्स ऑन प्रॉपर्टी, तर ॲक्च्युली फ्रेंड्स डेफिनाइट इंटिग्रलमधली एकच प्रॉपर्टी तुम्ही लक्षात ठेवायची, बिकॉज इन डेफिनाइट इंटिग्रल मेनी प्रॉपर्टीज आर देअर, बट in our upcoming exam we always require this property, because only this property gives you 4 marks. okay तर ॲक्च्युली फंडा सिंपल आहे, याच्यामध्ये जे काय प्रोसेस करतोय आपण ही ॲक्च्युली प्रॉपर्टीच्या हेल्पनं आणि इंटिग्रेशन ऑफ 1च्या हेल्पनं होल एक्झाम्पलला वाइंड अप करतोय. क्लिअर आहे. सो दॅट्स वाय फॉर एक्झाम पर्पज आपल्या अपकमिंग एक्झामसाठी एव्हरी स्टुडंट
प्लीज फोकस ऑन दिस पॉईंट, कारण हा पॉईंट एवढा इझी आहे की तुम्ही इमॅजिन करणार नाहीत. क्लिअर आहे फ्रेंड्स? सो होप्स बेटर आयडिया मिळाली असेल हाऊ टू डील विथ सच टाईप ऑफ एक्झाम्पल्स. हे तुमच्या ब्रेनमध्ये थोडंसं एंटर झालं असेल, थोडंसं नसेल झालं, 100% झालं असेल, बिकॉज सच टाईप ऑफ एक्झाम्पल्स आर ऑलवेज लुक्स लाईक व्हेरी सिम्पल. क्लिअर फ्रेंड्स? आता ॲक्च्युली जर तुम्हाला हे क्लिअरली समजलं असेल तर ॲक्च्युली आपला ॲट दिस मोमेंट होल इंटिग्रल टॉपिक हा एंड झाला आहे. दॅट इज फर्स्ट पार्ट ऑफ इंटिग्रेशन इज इनडेफिनाइट इंटिग्रल अँड सेकंड पार्ट इज डेफिनाइट इंटिग्रल. सो होल इंटिग्रेशन आपला वाइंड अप झाला आहे. सो नाव इन आवर अपकमिंग लेक्चर वी विल सी डिफरन्शियल इक्वेशन. ओके, तर अपकमिंग लेक्चरमध्ये भेटूया आपण. So if you like this video, then please like, share and subscribe to my channel. Thank you friends.